जिल्ह्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या काळम्मावाडी इथल्या दूधगंगा धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलाय। त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। धरणातील पाणी पातळी खालावल्यानं उजवा आणि डावा कालवा पूर्णपणे बंद करण्यात आलाय। दूधगंगा नदी पात्रही ठिकठिकाणी कोरडं पडलंय। काळम्मावाडी धरणात केवळ 2.23 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यापैकी 1.43 टीएमसी मृत साठा असल्यानं प्रत्यक्ष वापरासाठी केवळ 0.80 टीएमसी पाणी मिळणार आहे। ही परिस्थिती जलसंपदा विभागासह नागरिकांसाठी चिंतेची आहे। यंदा मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय। रोहिणी नक्षत्रापासून सुरू झालेली पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे। मृग नक्षत्र संपत आलंय तरीही पावसाचा पत्ता नाही। काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीवरील गळती दुरुस्तीच्या कामासाठी पाणी साठा मर्यादित ठेवण्यात आला होता। काही महिन्यात विविध गरजांसाठी मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे पाणी साठा झपाट्यानं कमी झालाय। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय। त्यामुळे कागदोपत्री दिसणारा पाणी साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध पाणी साठा यामध्ये तफावत आहे। धरणातील गाळाचं अचूक सर्वेक्षण झाल्याशिवाय प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध आहे याची खरी माहिती मिळणार नाही। या धरणातील गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत। उष्णतेच्या लाटेमुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलंय। त्याचाही परिणाम पाणीसाठ्यात घट होण्यावर झालाय। एकूणच या बाबीचा शेती, पिण्याचं पाणी आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होणार आहे। धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी विसर्ग बंद केलाय। नदी पात्रात केवळ गळतीचं पाणी येत आहे। त्यामुळे दूधगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावतीये। वरुण राजा बरसला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। वाढती लोकसंख्या, शेती आणि औद्योगिक गरज भागवण्यासाठी धरणातील गाळ तातडीनं काढणं आवश्यक आहे। त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊ शकते। शिवाय शेतीचा पोत सुधारण्यासाठी धरणातून काढलेला गाळ उपयुक्त ठरेल। आता जरतरच्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा पाण्याची काटकसर आणि बचत करणं हेच महत्त्वाचं आहे।